कई महीनों के इंतजार के बाद आखिरकार नागपुर मनपा के बजट का मुहूर्त निकल गया है। 1 मार्च को मनपायुक्त एवं प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी ने साल 2025-26 का प्रस्तावित बजट पेश किया। आपको बता दें कि प्रशासक के नाते डॉक्टर अभिजीत चौधरी का ये दूसरा बजट होगा, जबकि प्रशासक काल का ये चौथा बजट है। जानकारी है कि संशोधित बजट में इस साल 25% की कटौती के आसार जताए जा रहे हैं। 2024-25 सुधारित आणि 2025-26 नियोजित जो आपण अंदाजपत्रक तयार केलेला आहे मनपा बजेटचं जे बजेट तयार केलेलं आहे त्याच्या आज आपण त्याचं डिक्लेरेशन करतो आहोत। त्या संदर्भात आज जी आपली प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे त्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मी जे आपलं बजेट संदर्भातलं मनोगत आहे ते आपल्या समोर मांडतो। तिच्यामध्ये डिटेल्स जे आपली आकडेवारी असणार आहे ती आकडेवारी प्रत्येक विभागाचा जो काही आपल्याला अपेक्षित उत्पन्न आहे आणि काही महत्त्वाचे ठळक प्रोजेक्ट्स जे आम्ही घेणार आहोत तर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही माहिती देऊ। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 103 व कलम 104 नुसार सन 2024-25 चे सुधारित अंदाजपत्रक याच्यामध्ये सुरुवातीची शिल्लक जी आहे ती 1234.98 कोटी, यामध्ये महसूल तसेच महसुली जमा 4067 कोटी असे एकत्रित जमा 53,5302.45 कोटी एवढी जमा टोटल आणि खर्च 4603 कोटी याच्यासह 698.87 कोटी शिल्लकीचा हा 2024-25 चा आपला सुधारित अंदाजपत्रक असणार आहे। आणि जो पुढच्या वर्षीचा आपला अंदाजपत्रक आहे त्याच्यामध्ये ते आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 95 नुसार जे सादर करत असतो त्याच्यामध्ये जी आपली सुरुवातीची सुधारित बजेटमधली ओपनिंग बॅलन्स असतो म्हणजे 698 करोड जो आपला ओपनिंग बॅलन्स असणार आहे आणि अपेक्षित जमा म्हणजे एकूण टोटल रिसीट्स जे आहेत आम्हाला त्या 4739 कोटी अपेक्षित आहेत। असा एकूण 5438.61 कोटी ही टोटल रिसीट्स साइडला असणार आहे आणि अपेक्षित खर्च जो आहे तो 5399.05 कोटी आमचा अपेक्षित आहे 2025-26 मध्ये। आणि हे सगळं केल्यानंतर एकूण आपला जो शिल्लकीचा अर्थसंकल्प आहे हा 39.56 कोटीच्या शिल्लकीचा अर्थसंकल्प आपण आज सादर करत आहोत। परिवहन उपक्रमासाठीच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी आपल्याला आता सांगणार आहे। एकदा माझं निवेदन आटोपल्यानंतर आपले जर काही हे असतील प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये मला डिटेल्स मग त्याला उत्तर देता येईल। तर परिवहन उपक्रम जे आहे त्यासाठी सुद्धा महानगरपालिकेच्या बजेटमधून आपण त्यांना काही क्रॉस सबसिडायझेशन जे असतं ते करत असतो। तर 2024-25 च्या सुधारित अंदाजपत्रकामध्ये साधारणतः 165 कोटी रुपये आपण रक्कम त्यासाठी ठेवली आहे जी आपण ट्रान्सपोर्ट युनिटला 24-25 मध्ये एकूण वर्ग करणार आहोत आणि 25-26 साठी 170 कोटी एवढी जी रक्कम आहे ती आपण परिवहन विभागाला वर्ग करणार आहोत। 2025 आणि 26 मधला जो आता आपला अंदाजपत्रक आहे त्याच्यामध्ये या वर्षी आपल्याला एकूण 4739 कोटी हा टोटल रिसीट्स अपेक्षित आहे। तिच्यामध्ये मनपाची जी स्वनिधी आहे म्हणजे मनपाच्या स्वतःच्या ह्याच्यात आहे त्याच्यात 3572 कोटी ही मनपाची स्वनिधी असणार आहे आणि शासनाकडनं आम्हाला जे अनुदान प्राप्त होणं अपेक्षित आहे ते म्हणजे 1167.54 कोटी 1167.54 कोटी। आणि जर आपण महसुली खर्च आणि भांडवली खर्च बघितला तर 2025-26 मध्ये एकूण महसुली खर्च हा 2364 कोटी व भांडवली खर्च हा 2872 कोटी एवढा अपेक्षित आहे। म्हणजे भांडवली खर्च हा महसुली खर्चापेक्षा जास्त आहे। वेगवेगळे जे आपले उत्पन्नाचे स्रोत आहेत त्या स्रोतांमध्ये एक महत्त्वाचं जे उत्पन्न आहे आपलं की जे आपल्याला जीएसटीच्या कंपेन्सेटरी ग्रँट्स येत असतात शासनाकडनं तिच्यामध्ये 24-25 मध्ये आम्हाला साधारणतः 1640 कोटी जे आहे ते प्राप्त होतील। दरवर्षी याच्यामध्ये इन्क्रीमेंट होत असते तर साधारणतः 8% एवढी इन्क्रीमेंट कन्सिडर करून 2025-26 मध्ये 1772 कोटी इतक्या जीएसटीच्या ज्या ग्रँट्स आहेत त्या शासनाकडनं प्राप्त होणं अपेक्षित आहे। आणि मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटीच्या अगेन्स्ट जे आम्हाला निधी मिळत असतो त्याच्यामध्ये साधारणतः
70 कोटी निधी जो आहे तो 25-26 मध्ये आपल्याला प्राप्त होईल असं अपेक्षित आहे. मालमत्ता कर हा दुसरा एक आपला फार महत्त्वाचा सोर्स ऑफ इन्कम आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर आजच्या घडीला साधारणतः 6.68 लक्ष एवढ्या मालमत्ता ज्या आहेत याचं आपण GIS सर्वेक्षण करून घेतलं. प्रॉपर आपल्याकडे GIS मॅपिंग झालेलं आहे. या चालू म्हणजे 24-25च्या वर्षामध्ये साधारणतः आपण 11,063 इतक्या नवीन मालमत्ता ज्या आहेत त्या आपल्या सर्वेक्षणातनं किंवा काही लोकांनी आपल्याकडे ऍप्लिकेशन करून त्या आपल्या टॅक्स मिनिटमध्ये आल्या आणि त्यांचं चालू डिमांड 4.52 कोटी आणि बकाया जी आपण ज्या नव्याने निदर्शनास येतात तेव्हा काही 6 वर्ष पाठीमागे जाऊन त्यांच्यावर टॅक्सेशन आपण लावत असतो. तर तो बकाया पकडून साधारणतः 19.87 कोटी एवढी जी रक्कम आहे ती तेवढ्या रकमेच्या नवीन मालमत्तांचं सर्वेक्षण जे आहे ते 24-25 मध्ये आपल्याकडे ऍडिशन झालेले आहे. यावेळेस पहिल्यांदाच आपण 24-25 मध्ये भारतीय डाक सेवेमधनं स्पीड पोस्टच्या सुविधेतनं जी आपली मालमत्ता कराची बिलं जी आहेत ती आपल्या ज्या मालमत्ता धारक आहेत त्यांना देण्याचा हे केला होता. त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याकडे 2,82,955 एवढ्या मालमत्तांना स्पीड पोस्टच्या द्वारे आपण बिलं जी आहेत ती दिली. काही जे आहेत आपल्या रेकॉर्डमधले ॲड्रेसेस जे आहेत ते पोस्टल ॲड्रेसच्या रिक्वायरमेंट नुसार नसल्यामुळे ते ॲड्रेसेस आता आपण अपडेट करणार आहोत जेणेकरून 100% किंवा किमान जास्तीत जास्त 90% तरी आपण आपली जी बिलं आहेत ही स्पीड पोस्टने डिलिव्हर करू शकू. आणि याचा फायदा असा होतो की टाइमली बिल डिलिव्हरी होते आणि अश्युअर्ड डिलिव्हरी असते. म्हणजे बरेचदा नाहीतर लोकांची तक्रार अशी असते की आम्हाला बिल मिळत नाही आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये वस्तुस्थिती पण होती. तर ते ऑफसेट करण्यासाठी आणि आमचं मनुष्यबळ लिमिटेड आहे तर त्याच्यासाठी आम्ही स्पीड पोस्टची जी सुविधा म्हणजे ज्याच्या मार्फत आम्ही बिल वाटप सुरू केलं होतं ते आम्ही 2025-26 मध्ये सुद्धा कंटिन्यू करणार आहोत. ॲड्रेसेसमध्ये अपडेशन करून जास्त पर्सेंटेजमध्ये हे बिलं स्पीड पोस्टने डिलिव्हर होतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जी मालमत्ता करामधल्या आपल्या ज्या 12 विविध सुविधा असतात ज्या आपल्याला महाराष्ट्र सेवा हमी कायद्याअंतर्गत द्यायच्या असतात त्या सर्व ऑनलाईन सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांनी त्याचा लाभ घ्यावा हे पण मी आपल्या मार्फत एक हे करतोय आवाहन. 2025-26 मध्ये आपण चॅटबोटच्या हे आहे व्हॉट्सॲपमध्ये जे आपलं आहे चॅटबोटच्या माध्यमातून आपण काही सुविधा सुरू करतो. तर त्याच्यामध्ये व्हॉट्सॲपवरनं सुद्धा आपली बिलांची जे पेमेंट आहे प्रॉपर्टी टॅक्सचं ते करता यावं याची आपण सुविधा आता नवीन वर्षामध्ये उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून लोकांना अधिक सुलभपणे त्यांचं जे प्रॉपर्टी टॅक्सचं बिल असेल ते भरता येईल. एक नवीन आपण जी हे सुरू करतो आहोत की ग्रीन बिल्डिंग जे आहेत ज्यांना ग्रीन बिल्डिंगचं सर्टिफिकेशन झालेलं आहे तिच्यामध्ये बेसिकली आपल्याकडे 4 जर हे आहेत म्हणजे काही पॉझिटिव्ह आपण इन्सेंटिव्ह म्हणतो. जर काही चांगली कामं केली असतील त्यांना आपण प्रॉपर्टी टॅक्समध्ये इन्सेंटिव्हाइज करतो त्यांना सूट देतो. तर अशामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा कुर्मी मिश्र खत तयार करण्याचं असेल किंवा सौर ऊर्जेचा वापर असेल किंवा STP नुसार वॉटर रिसायकलिंग असेल तर हे 4ही जर आयटम्स असतील तर आपण आतापर्यंत सामान्य करामध्ये 10% त्यांना सूट द्यायचो. तर या 4 आयटम्स बरोबर जर आता त्या बिल्डिंगला ग्रीन बिल्डिंगचं सर्टिफिकेशन असेल तर त्यांना आपण सामान्य करामध्ये अतिरिक्त काही सूट जी आहे ती प्रस्तावित केलेली आहे. इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या द्वारे 3 कॅटेगरीमध्ये सर्टिफिकेशन दिलं जातं प्लॅटिनम, गोल्ड आणि सिल्वर. जर ज्यांचं प्लॅटिनम हे सर्वात वरचं असतं तर प्लॅटिनम ग्रीन बिल्डिंग ज्यांना असेल त्यांना सुरुवातीची 10% जी सूट आहे त्याचबरोबरीने अतिरिक्त 10% एवढी 20% सामान्य करामध्ये सूट दिली जाईल. जर गोल्ड ग्रीन बिल्डिंगचं सर्टिफिकेशन असेल तर 7.5% अधिकची सूट दिली जाईल आणि सिल्वर ग्रीन बिल्डिंगचं जर सर्टिफिकेशन असेल तर 5% अतिरिक्त सूट जी आहे ती सामान्य करामध्ये दिली जाईल. म्हणजे 4ही जे आपले जे सुरुवातीला आपण ज्या बेसिसवर 10% सूट द्यायचो ते 4ही जर त्यांनी सुविधा इथे उपलब्ध केल्या असतील आणि प्लस हे सर्टिफिकेशन्स असतील तर त्याच्या प्रकारानुसार सिल्वरला अतिरिक्त 5%, गोल्डला अतिरिक्त 7.5% आणि प्लॅटिनमला अतिरिक्त 10% एवढी आपण सामान्य करामध्ये सूट प्रस्तावित केलेली आहे. यावर्षीचं आपलं सुधारित याच्यामध्ये 325 कोटीचं आपलं हे होतं 24-25 मध्ये आणि 25-26 मध्ये आपल्याला 350 कोटीचं आपण जे आहे ते उत्पन्नाच्यामधनं अपेक्षित केलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग म्हणजे PH पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग विभाग
याच्यामध्ये 2025-26 मध्ये आपल्याला पाणी दरातनं साधारणतः 250 कोटी निधी जो आहे तो मिळणं अपेक्षित आहे. आणि शासनाच्या विविध या योजना आहेत त्यांचं बऱ्यापैकी जे योजना आहेत त्या PHE विभागाशी निगडित आहेत. तिच्यामध्ये अमृत योजना झाली किंवा नाग नदी किंवा पोहरा नदी प्रदूषण निर्मूलनाच्या योजना आहेत. तर या योजनांचं सुद्धा अंमलबजावणी या विभागामार्फत होत असते. तर त्याची माहिती थोडक्यात एक द्यायची म्हणजे अमृत 1 मधनं जे आहे आपल्याकडे जे एकूण 32 जे आहेत ESR बांधणं अपेक्षित होतं आणि 377 किलोमीटर पाईपलाईन टाकणं. तर त्यातले 27 जलकुंभ जे आहे ते पूर्ण होऊन कमिशन झालेले आहेत. अतिरिक्त 4 पण आपले आता कमिशन होण्याच्या मार्गावर आहे आणि एकाचं बांधकाम सुरू आहे. आणि 377 किलोमीटर पाईपलाईन ही पूर्णतः कंप्लीट झालेली आहे. डबल डेकरचं जे आपलं ESR होता तो भारतातला पहिला डबल डेकर ESR जो आहे तो आपल्याकडे नागपूरमध्ये बांधला गेला आहे आणि त्याचं बांधकाम देखील कंप्लीट झालेलं आहे. याच्यात फायदा आपल्याला असा झालेला आहे की या अमृत 1 किंवा अमृत 2 ची जी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यामध्ये आपल्याला नॉन नेटवर्क एरियामध्ये आपण जी पाणी पुरवठ्याच्या लाईन्स टाकल्या होत्या त्याच्यामुळे 2018 मध्ये जी टँकरची संख्या 346 होती ती संख्या कमी होऊन आता सध्या 59 टँकर्स जे आहेत ते कार्यरत आहेत. आणि जसे जसे अतिरिक्त आपण एरियाज आपण कव्हर करणार आहोत त्याच्यामधनं आपल्या शहरामध्ये पूर्ण शहर जे आहे ते टँकर मुक्त करण्यासाठी आपलं नियोजन आहे. अमृत 2 मध्ये सुद्धा जो आपला वॉटर सप्लायचा एक प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे ती कामं सुद्धा आपली मे 2025 पर्यंत कंप्लीट होणार आहेत. आपल्याला जी दिलेली त्याच्यामध्ये डिटेल्स सगळे नमूद केलेले आहे. नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प जो आहे हा 1926 कोटीचा प्रकल्प जो आहे तो आपल्याला मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये केंद्र शासनाचा 60%, 25% स्टेट्स आणि 15% कॉर्पोरेशनचा असा हिस्सा असणार आहे. तर मनपाचा हिस्सा त्याच्यामध्ये 304 कोटी आहे. ह्या नाग नदीच्या प्रकल्पामध्ये ती आपली PMC ची अपॉइंटमेंट जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. आणि पॅकेज तिच्यामध्ये 5 पॅकेजेसमध्ये हा प्रोजेक्ट आहे. तर आता येणाऱ्या 25-26 मध्ये आपल्या सर्व प्रकल्प 5 पॅकेजेसचे DPR फायनल करून निविदा काढल्या जातील आणि त्यांची प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल. त्यातल्या पॅकेज नंबर 5 म्हणजे जो इलेक्ट्रिक क्रेमेटोरियाचा जो पार्ट आहे त्याचं DPR ऑलरेडी रेडी आहेत आणि त्या निविदा सुद्धा आता लगेच येत्या 7-8 दिवसामध्ये आपण पब्लिश करू शकणार आहोत. त्याचबरोबर महत्त्वाचा एक जो प्रोजेक्ट आहे तो पोहरा नदीचा प्रदूषण निर्मूलनाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये एकूण 5 पॅकेजेसच्या सगळ्यांच्या आपल्या वर्क ऑर्डर सुरू झालेल्या आहेत आणि कामं सगळी सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये बायोमायनिंगसाठी सुद्धा आपण 2019 ते 2023 मध्ये बायोमायनिंग करून मनपाची साधारणतः 55 एकरची जागा जी आहे ती मोकळी केली होती. त्याचबरोबरीने आता अतिरिक्त आपली SBM2 मध्ये सुद्धा बायोमायनिंगची आपण वर्क ऑर्डर दिलेली आहे. तिच्यामध्ये साधारणतः 10.5 लक्ष टन आणि तिच्यात अतिरिक्त क्वांटिटी असेल तर ती सुद्धा SBM2 मध्ये ते फंड करणार आहेत. त्याच्या निविदा काढलेल्या आहेत आणि 2026 सप्टेंबर पर्यंत याद्वारे आपण अतिरिक्त जे 21 एकरचं जे हे आहे जमीन आहे ती पूर्णतः तिथला जो लिगसी वेस्ट आहे तो क्लिअर करणार आहोत. ससबीडीचा जो प्रकल्प आहे त्याची आता प्रकल्प उभारण्याची जी आहे ती प्रक्रिया सुरू आहे सॉलिड वेस्ट प्रोसेसिंगची. तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांनी 9 एकरची जी आपण जागा दिली होती त्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट प्रोसेसिंगचा प्लांट एस्टॅब्लिश केलेला आहे आणि सध्याच्या स्थितीला तिथे साधारणतः 400 टनापर्यंतचा जो कचरा आहे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आहे. त्याची कपॅसिटी जी आहे ती आपण एप्रिल अखेरपर्यंत 750 टनापर्यंत वाढवणार आहोत. याचबरोबर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काही नवीन जे आपले कन्सेप्ट आहे म्हणजे RRR सेंटर्स आहे, रिड्यूस रियूज आणि रिसायकल सेंटर्स ते आपण सुरू केलेले आहेत. त्याचे डिटेल्स आपल्याला स्पीचमध्ये जे आपल्याला हे दिले ड्राफ्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये भेटतील सगळे डिटेल्स. तसेच ट्रान्सफर स्टेशन जे एस्टॅब्लिश करायचे आहेत ते सुद्धा आपण 5 ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन एस्टॅब्लिश केलेले आहेत. काही ठिकाणी कामं सुरू आहेत. एक नंतरचा महत्त्वाचा जो आमचा रिसीट्सच्या दृष्टीने महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे ते म्हणजे नगररचना विभाग. नगररचना विभागामध्ये आमचं 2024-25 मध्ये आमच्या अपेक्षेपेक्षा अतिरिक्त उत्पन्न होऊन साधारणतः 467 कोटी जे आहे ते आपल्याला 2024-25 मध्ये सुधारित बजेटमध्ये निधी मिळणं अपेक्षित आहे म्हणजे अपेक्षित आहे ते. आणि पुढच्या
आर्थिक वर्षामध्ये 2025-26 मध्ये आमचा नगररचना विभागाकडनं साधारणतः 500 कोटीचा निधी उपलब्ध होईल, हे आमचा अंदाज आहे. त्याचबरोबर बाजार विभागामध्ये सुद्धा आपला एक स्टेट हे आहे, मार्केट डिपार्टमेंट आहे, त्याच्यामधनं 2025-26 मध्ये साधारणतः 15 कोटी निधी प्राप्त होणं अपेक्षित आहे. स्थावर विभागामध्ये 2025-26 मध्ये 10.95 कोटी एवढा निधी आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे. याच्यामध्ये काही नवीन जे आपण काम सुरू केलेले आहे इस्टेट डिपार्टमेंटमध्ये, त्याच्यामध्ये अभिलेखांचं स्कॅनिंगची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे, जेणेकरून आपले जे सगळ्या मालमत्ता आहेत त्याचं प्रॉपर रेकॉर्ड जे आहे ते मेंटेन होईल. आपल्या मालमत्तांचं सुद्धा प्रॉपरली त्याचं जिओ फेन्सिंग, जिओ टॅगिंग करून एक कन्सॉलिडेटेड रेकॉर्ड तयार करणं हे आमचं 2025-26 मध्ये उद्दिष्ट आहे. आणि मग एकदा त्याचं पूर्ण लिस्टिंग प्रॉपर झालं तर आम्हाला प्रॉपर युटिलायझेशन किंवा रेव्हेन्यू जनरेशन त्या जमिनींमधनं करणं हे अधिक सोयीचं जाणार आहे. आकाश चिन्ह विभाग जो आहे ॲडव्हर्टाइजमेंट, तिच्यामध्ये 2025-26 मध्ये आम्हाला साधारणतः 9 कोटी उत्पन्न जे आहे ते अपेक्षित आहे. होर्डिंग इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हे सॉफ्टवेअर आपल्याकडे आपण कार्यान्वित केलेलं आहे. सर्व आपले जे होर्डिंग संदर्भातलं रेकॉर्ड आहे ते आता डिजिटाईज झालेलं आहे. तसंच लेझर डिस्टन्स मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट, ड्रोन शूटिंग आणि मोबाईल ॲप यांच्या माध्यमातून आपण पूर्ण सर्व एक एजन्सी नेमून सर्व होर्डिंगचं जे आहे ते एकदा पुन्हा सर्वेक्षण करून घेतलेलं आहे. काही तिच्यामध्ये जे अनऑथराइज्ड होर्डिंग्स आहेत तेही आम्हाला डिटेक्ट झालेले आहे. काही ठिकाणी आम्हाला एरियाचं व्हेरिएशन आढळलेले आहे. तर त्याचा आम्हाला उत्पन्न वाढीसाठी नंतर या सर्व डेटाचा जो आहे तो फायदा होणार आहे. आपण सर्व होर्डिंग्सवर QR कोड देखील लावतो आहोत आणि ते QR कोडची जे आहे ते स्कॅन केल्यानंतर जनरल पब्लिकला सुद्धा त्या होर्डिंगचे डिटेल्स जे आहेत ते उपलब्ध होणार आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जी कंप्लायन्स अपेक्षित आहे तो आपण केलेला आहे. या विभागाच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी नागपूर शहरात जे विविध ठिकाणी एस्टॅब्लिशमेंट्स आहेत किंवा दुकानं आहेत त्यांच्यावर जे फलक प्रकाशित होत असतात, त्या शॉप बोर्डच्या संदर्भामध्ये परवाना फी आकारण्यासंदर्भामध्ये आम्ही धोरण निश्चित करणार आहोत आणि त्याचं सर्वेक्षण करून अतिरिक्त आपल्या मनपाच्या उत्पन्नामध्ये या संदर्भातनं आपल्याला भर पडू शकते. दुसरा महत्त्वाचा आपल्याकडे आता एक्सपेंडिचर साईडला जर आपण बघितलं तर सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे तो एक महत्त्वाचा विभाग आहे. त्याच्यातले काही महत्त्वाचे प्रोजेक्ट जे आहेत ते मी आपल्याला जस्ट त्याच्या संदर्भातली करंट स्थिती आणि आर्थिक हे सांगतो. तर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचा टप्पा 4 जो आपल्याला शासनाकडनं मंजूर झाला होता त्यांची कामं जी आहेत आपली सगळी सुरू आहेत. ते आतापर्यंत 13 किलोमीटरच्या वर आपली जी कामं आहेत ती कंप्लीट झालेली आहे. एकूण 23.45 किलोमीटरची कामं होती ती येत्या 3 महिन्यामध्ये कंप्लीट करण्याचं सर्व कामं सुरू आहेत. तर नवीन फायनान्शियल इयरमध्ये जून 2025 पर्यंत ही सर्व कामं कंप्लीट करण्याचं आपलं नियोजन आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन म्हणजे SDRFच्या फंड्समधनं सुद्धा आपल्याला 204 कोटींचे प्रस्ताव जे आहेत ते आपल्याला शासनाने प्रशासकीय मान्यता त्याला दिली होती. त्याची जी आपल्या रिटर्निंग वॉलची कामं आहेत आणि रोड रिपेअरची कामं आहेत, सगळी कामं सुरू आहेत. या संदर्भात 24-25 मध्ये शासनाकडनं आपल्याला 86 कोटीचा निधी प्राप्त झाला आणि उर्वरित निधी जो आहे तो 25-26 मध्ये मिळणं अपेक्षित आहे. रस्ते सुधारणा व निर्माणमध्ये याच्या रुटीन बरोबरच काही जी महत्त्वाची आपण यावेळेस हे केलेलं आहे म्हणजे 24-25 मध्ये आपलं हॉटमिक्स प्लांट जो आहे त्याचं पूर्णतः आपण रिनोव्हेशन केलेलं आहे. त्याच्यासाठी लागणारे 5 नवीन टिपर्स, नवीन JCB, पेवर फिनिशर, रोलर्स आणि काउंटर फ्लो ड्रम मिक्स प्लांट जो आहे याची आपली खरेदी प्रक्रिया आटोपलेली आहे. त्याची उभारणी आता सुरू आहे. 31 मार्च पर्यंत किंवा आणखी म्हणजे 15 एप्रिल पुढच्या येत्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये हा नवीन प्लांट जो आहे तो आपला कार्यान्वित होणं अपेक्षित आहे. जेणेकरून आपल्याला जी मनपामार्फत सुद्धा काही रोड जे क्रिएट करायचे असतील म्हणजे पॅचवर्क बरोबरीने नवीन आपण डांबर रोड जे आहेत ते सुद्धा करू शकू. येत्या बजेटमध्ये आपण ब्रिजेसच्या निर्माणासाठी सुद्धा 30 कोटीची अतिरिक्त तरतूद ठेवलेली आहे. काही जे आपल्या नदीवरचे जे ब्रिजेस आहेत तिच्यामध्ये मल्टिपल पियर्स असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अवरोध होतो असं जे ऑब्झर्वेशन होतं. आपल्याकडे जेव्हा डिझास्टर मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू एक एजन्सी शासनाने नेमली होती आणि त्यांचे काही जे सजेशन्स आले होते त्याच्यामध्ये हा एक हे होतं की जे जुने ब्रिजेस आहेत त्याच्या मल्टिपल पियर्स असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अवरोध होतो. तर त्याला बदलून जिथे पियर नाही म्हणजे सिंगल स्पॅन चे ब्रिजेस जे आहेत ते करावेत. तर त्याच्यासाठी मनपाच्या मार्फत आपण प्रायोरिटी ब्रिजेस काही आयडेंटिफाय करून
ती त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढच्या आर्थिक वर्षामध्ये करणार आहोत आणि त्याच्यासाठी 30 कोटी निधी आपण ठेवलेला आहे. स्लम विभागामार्फत विविध कामं आपल्याकडे केली जातात. तर मागासवर्गीय कल्याण विशेष समिती अंतर्गत दुर्बल घटक योजना राबवणे याच्यासाठी आर्थिक वर्ष 24-25 मध्ये आपण 48.73 कोटी एवढी रक्कम दिली होती. ती वाढवून आपण 25-26 मध्ये 69 कोटी एवढी तरतूद जी आहे ती याच्यासाठी देत आहोत. त्याचबरोबर पे अँड यूजच्या स्वरूपामध्ये आपण काही नवीन स्मार्ट शौचालय जे आहेत तर त्यांची कामं सुरू केलेली होती. या बजेट बुक पेक्षाही अतिरिक्त आता काही झालेली आहे. सध्या तिच्यामध्ये 26 कामं जी आहेत ती प्रगतीपथावर आहेत आणि 6 कामं जी आहेत ती पूर्ण झालेली आहेत. तसंच स्वच्छ भारत मिशन मार्फतही आपल्याला काही आकांक्षी टॉयलेट्स बांधायचे होते, त्याचं सुद्धा बांधकाम जे आहे आपलं सुरू आहे. घरकुल योजना ज्या आहेत त्या घरकुल योजनेमध्ये रमाई योजना जी आपल्याकडे राबवली जाते अनुसूचित जाती व नवोदित घटकांसाठी, तर त्याची अंमलबजावणी देखील सुरू आहे. 2024-25 मध्ये साधारणतः 1107 एवढ्या नवीन घरकुल बांधण्यासाठी आपण परवानगी दिली आणि याच आर्थिक वर्षामध्ये साधारणतः 1520 घरं जी आहेत ती आपली बांधकाम पूर्ण झाली. त्याच्यामध्ये 23-24 मधली जी काही 413 उर्वरित होती ती सुद्धा आपण इन्क्लूड केलेली आहे. अशी एकूण 1520 घरकुलं जी आहेत रमाईमधली ती कंप्लीट झाली आणि 25-26 मध्ये साधारणतः आपण 2500 घरकुलं जे आहे ते बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. हे रमाई योजनेसाठी आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना याच्यामधनं आपल्याला डीपीसी मधनं निधी प्राप्त होत असतो. तर आम्हाला साधारणतः 25-26 मध्ये 90 कोटी इतका निधी याच्यामध्ये अपेक्षित आहे. प्रकल्प विभागामार्फत विविध प्रकल्प जे सुरू आहेत त्याच्यामध्ये देवडिया प्रकल्प जो आहे आपल्या देवडियाचा आपलं मोठं मॅटर्निटी हॉस्पिटल आपण बांधतो आहोत. नंदग्रामचा प्रकल्प जो आहे तो सुरू आहे. नंदग्रामचा निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे. देवडियाचा जो निधी आहे राज्य शासनाकडचा उर्वरित निधी तो 25-26 मध्ये येणं आम्हाला अपेक्षित आहे. आपल्याला जे मूर्ती विसर्जन कुंड साठी निधी प्राप्त झाला होता त्याच्यातले 3 कामं आपल्याकडे सुरू होते. गोरेवाडा, लकडगंजला कच्ची विसा मैदानामध्ये आणि पोलीस लाईन टाकीमध्ये. तर कच्ची विसाचं काम जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. गोरेवाडा आणि पोलीस लाईन टाकीचं जे आहे विसर्जन कुंडाचं काम प्रगतीपथावर असून 25-26 मध्ये आपण हे काम कंप्लीट करत आहोत. त्याचबरोबर जिजाऊ स्मृती संशोधन केंद्रासाठी आपल्याला जी 36.39 कोटी रुपयाचं सुधारित प्राकलन पाठवलं होतं त्याला शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे आणि त्याची उर्वरित कामाचं जे निविदा काढून ते काम पूर्ण करण्याचं काम जे आहे ते 25-26 मध्ये केलं जाईल. एक जो आपण नवीन प्रकल्प राबवतो आहोत की केंद्र शासनाच्या मार्फत एक क्लीन स्ट्रीट फूड हब जे आहे म्हणजे सुनियोजित असे स्ट्रीट फूडचा एक हब तयार करायचं. त्याचं काम आपल्याकडे घेण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी महानगरपालिकेला 1 कोटी रुपये शासनाकडून मिळाले होते. त्यात अतिरिक्त जी काही आवश्यकता आहे त्याची साधारणतः 3 कोटी 80 लाख आपण त्याच्यामध्ये देतो आहोत. तर पहिल्यांदाच आपल्या शहरामध्ये एक असं क्लीन फूड स्ट्रीट जो आहे तो आपण डेव्हलप करू शकू. त्याचबरोबर टाउन हॉलचं जे काम आहे ते आपलं सुरू आहे आणि येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये 25-26 मध्ये हे काम आपण कंप्लीट करणार आहोत. त्याचा निधी जो आहे तो राज्य शासनाकडून प्राप्त झालेला आहे. ऑरेंज सिटी स्ट्रीट मध्ये आपण हा आपला एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे की ज्यामध्ये आपण लँड मॉनिटायझेशन जे आहे ते करून महानगरपालिकेसाठी निधी उभारतो आहोत. तर आतापर्यंत प्लॉट 1B, 2A, 5, 18 आणि 4 याच्यासाठी विकसक निश्चित झालेले आहेत आणि त्या दृष्टीने आम्हाला जे निधी आहे साधारणतः 37 कोटीच्या वर निधी आम्हाला आतापर्यंत प्राप्त झालेला आहे. पुढील वर्षी या प्रकल्पांमधनं आणि काही अतिरिक्त इतरही लँड पार्सल जे आहेत ते आम्ही या बेसिसवर DBFOS पद्धतीने डेव्हलपमेंटसाठी देणार आहोत. तर त्याच्यामधनं साधारणतः आम्हाला 96 कोटी निधी जो आहे या लँड मॉनिटायझेशन मधनं 25-26 मध्ये उपलब्ध होईल अशी आमचं अपेक्षा आहे. प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ती केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याकडे आतापर्यंत BLCचे 722 घरकुलं जी आहेत BLCची ती बांधून कंप्लीट झाली आहे आणि 480चा जो एक HP प्रोजेक्ट होता तो सुद्धा आता पूर्णत्वास आलेला आहे. तिच्यात मे 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करून आपण त्याच्या ज्या सदनिका आहेत त्यांच्या लाभार्थ्यांना त्याची वाटप करणार आहोत. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना 2 ही सुद्धा केंद्र शासनाने राज्य शासनाने केलेली आहे, कार्यान्वित केलेली आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण लोकांचे जे अर्ज आहेत ते घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि
आपल्याकडे साधारणतः 2 जागा सुरुवातीला आता आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत नारीमध्ये, जिथे आपण AHP प्रकल्प जे आहेत म्हणजे परवडणारी घरे हा प्रकल्प जो आहे तो त्या ठिकाणी आपण राबवत आहोत. त्याचा DPR आपला तयार झालेला आहे. उद्यान विभागामार्फतही आपण विविध उपक्रम जे आहेत ते राबवले होते. येत्या वर्षामध्ये सुद्धा आपल्याकडे आपण थीम बेस्ड काही पार्क्स जे तयार करायचे आहेत ते निश्चित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये लता मंगेशकर उद्यानामध्ये ॲडव्हेंचर पार्क करणे, ससाणे लेआउट येथे एक आयुर्वेदिक पार्क तयार करणे, सुयोगनगर येथे रॉक गार्डन तयार करणे, वेगवेगळ्या विविध गार्डन्समध्ये आपल्याला मूलभूत सेवा सुविधांमधनं जे निधी प्राप्त झाला होता त्याचे सुद्धा कामं जे आहेत त्याच्या रिज्युव्हनेशनची कामं चाललेली आहेत, ते आपण करणार आहोत. फ्लावर फेस्टिवल हा आपण याच्या अगोदर मागच्या वर्षी सुरू केला होता. यावेळेस त्याचं दुसरं वर्ष होतं. त्याचा अधिक त्याला व्यापक स्वरूप द्यायचं विचार आहे. त्यासाठी आवश्यक जी बजेटरी प्रोव्हिजन आहे ती सुद्धा आम्ही बजेटमध्ये केलेली आहे. मनपाच्या वतीने एकूण आपण 2024-25 मध्ये 90,000 वृक्षांची लागवड केलेली होती. 25-26 मध्ये साधारणतः 1.5 लाख वृक्ष जे आहेत ते आपल्याला लावायचं आपलं नियोजन आहे. त्याच्यासाठी आपला ट्री ऑथॉरिटीचा म्हणजे ट्री ऑथॉरिटी आपली कमिटी असते जिथे आपण ट्री कटिंगसाठी जेव्हा निधी देतो त्याचा निधी आपण जमा करत असतो त्याच्या बजेटमधनं. तसेच आपल्याला एअर क्वालिटी कंट्रोल इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा ग्रीनिंगसाठी शासनाकडनं निधी प्राप्त होतो. अशा विविध बजेटरी सोर्सेसमधनं आपण आपल्या शहराचा ग्रीन कव्हर वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत. मी जसं आपल्याला सांगितलं की ॲडव्हेंचर गार्डन जे आहे ते आपण एक लता मंगेशकर गार्डनमध्ये हे करणार आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे झिप लाईन, रोपवे, हाय रोप सोर्सेस असे वेगवेगळे जे आपले ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असतात ते तिच्यामध्ये अवेलेबल करून देणार आहोत. त्याचा खर्च साधारणतः आपल्याला 5 ते 6 कोटी इतका अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपण फ्रेंड्स ऑफ गार्डन ही योजना सुद्धा राबवली गार्डनच्या याच्यासाठी. त्याला अधिक फॉर्मलाइज करण्याचा आमचा मानस आहे, कारण की तिच्यामधनं आम्हाला ज्या काही तक्रारी किंवा फीडबॅक मिळतात त्याच्यामधनं डिपार्टमेंटच्या कामाची इम्प्रूव्हमेंट होत आहे. त्याच्यामध्ये विद्युत विभागामध्ये आपण एक महत्वाकांक्षी प्रकल्प जो राबवतोय म्हणजे IITMS इंटेलिजंट अँड इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम. तर त्याच्या कार्यदेश निर्गमित होऊन काम ॲक्च्युली सुरू झालेलं आहे आणि येत्या आर्थिक वर्षामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं 25-26 मध्ये आपलं नियोजन आहे. त्याचबरोबर काही MSC-DCLचे जे हे आहेत रोड वायडनिंग नंतर ते खांब मध्ये राहिलेले असतात, त्याच्यामध्ये अशा वेळी त्या खांबांना आणि वायर जे आहेत ते शिफ्टिंग करण्यासाठी म्हणून आम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली मागच्या वर्षी पण केली होती. त्यात आम्ही काही 9 ते 10 कामं आयडेंटिफाय केलेले आहे मनपाच्या अखत्यारीतल्या रस्त्यांचे. ते यावर्षी सुद्धा आम्ही ती प्रोव्हिजन उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे लाईन ज्या आहेत त्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याचं काम करणार आहोत. त्याचबरोबर इल्युमिनेशनची जी कामं आहेत म्हणजे सिटी ब्युटिफिकेशनमध्ये इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मार्फत इल्युमिनेशनची वेगवेगळी कामं केली जातात. ज्याच्यामध्ये आपण राजीव गांधी गार्डनमध्ये ग्लो गार्डन तयार केलं, तसंच रामझुलाचं आपण हे केलं, इल्युमिनेशन केलं. वेगवेगळे जे आपले ओव्हरब्रिजेस आहेत किंवा चौक आहेत, डोट डिवायडर्स आहेत, इथे इल्युमिनेशनची कामं केली. ती सुद्धा आपण पुढच्या आर्थिक वर्षामध्ये सुद्धा नियोजित आहे. तसंच एक जो आपण इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स जे आहेत ते PPP स्वरूपामध्ये 11 ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स जे आहेत व्हेकल चार्जिंग स्टेशन्स ते आपण उभारणार आहोत. त्याची डिटेल लिस्ट जी आहे ती आपल्याला दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केलेली आहे. त्याचे निविदा सुद्धा पब्लिश झालेले आहे. विकासक फायनल करून येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांचं काम जे आहे त्याच्या संदर्भात सुरू होईल. आरोग्य विभागामार्फत आपलं रेग्युलरली विविध योजना सुरूच असतात. साधारणतः आपल्याकडे 51 UPSCs आहे NUHMच्या अंतर्गत आणि या व्यतिरिक्त मनपाची इतर आपली हॉस्पिटल्स सुद्धा असतात, डिस्पेन्सरीज आहेत. एक महत्वाकांक्षी जो प्रकल्प आहे आरोग्य वर्धिनी केंद्रांचा HWC, ते आपल्याला आपण त्यांची संख्या वाढवत आहोत. आतापर्यंत एकूण 52 आरोग्यवर्धिनी केंद्र आपले कार्यरत झालेले आहेत. त्याची संख्या वाढवून साधारणतः 80 पर्यंत करण्याची या आर्थिक वर्षामध्ये नियोजन आहे, जिथे आपल्याला म्हणजे गल्ल्यां म्हणजे आपल्या लोकलाइज्ड एरियामध्ये आपल्याला जी काही प्रायमरी मेडिकल ट्रीटमेंट अपेक्षित आहे ती तिथे लोकांना उपलब्ध होऊ शकेल. आपला मनपामार्फत जो डायलिसिसचा प्रकल्प चालवला जातो तो यावर्षी देखील आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. 2024-25 मध्ये आपण इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सुतिकागृह, सदर येथील नवनिदान केंद्र आणि हिवरेनगर येथील UPSC येथे फिजिओथेरपी युनिट्स जे आहेत ते सुरू केलेले आहेत. ते सुद्धा आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत.
त्याचबरोबरीने टेलिमेडिसिनचा एक नवीन उपक्रम जो आहे तो आपण CSRच्या माध्यमातून 2 PSC मध्ये सुरू केला होता. त्याचा इव्हॅल्युएशन करून येत्या 3 महिन्यामध्ये त्याचं इव्हॅल्युएशन करून त्याला आणखी त्याचा स्कोप वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. एक स्वयं डिजिटल प्रिव्हेंशन हेल्थकेअर इकोसिस्टीम पॉइंट ऑफ केअर डायग्नोस्टिक यांच्या मार्फत आपण ज्या डिजिटल प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर इकोसिस्टीमचे जे काही मशीन्स असतात बेसिकली याच्यामध्ये 92 प्रकारच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. त्या 6 ठिकाणी आपण अशा ज्या हे आहेत सिस्टीम्स आहेत त्या उभारले म्हणजे त्याच्यासाठी वर्क ऑर्डर्स दिलेले आहेत. त्या येत्या आर्थिक वर्षामध्ये कार्यान्वित होतील. आरोग्य विभागाच्या मार्फत म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये आपण विविध ज्या एजन्सीज आहेत त्यांच्या मार्फत डोर टू डोर कलेक्शन करून कचरा उचलत असतो. त्यासाठी अधिक इफेक्टिव्हली मॉनिटरिंग करण्यासाठी आपण व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम जी आहे, कमांड अँड कंट्रोल सिस्टीम जी आहे ती उभारलेली आहे. त्याला अधिक इफेक्टिव्ह करण्याचा आपला पुढच्या आर्थिक वर्षामध्ये प्लॅनिंग आहे. एक ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट मार्फत एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे जे आपलं शेल्टर हाऊस आहे डॉग्ससाठीचं त्याचं अद्ययावतीकरण जे आहे ते पुढच्या आर्थिक वर्षामध्ये आपण केलेलं त्याचा DPR तयार केलेला आहे. त्यासाठी स्वतंत्र असा 7.5 कोटी रुपयाची तरतूद जी आहे ती आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर आपलं भांडेवाडी इथे जे ॲनिमल क्रिमेटोरियम आहे त्याचं काम सुरू आहे ते काम हे पुढच्या आर्थिक वर्षामध्ये कंप्लीट करणार आहोत. दहनघाट आणि कब्रस्थानांचा विकास करण्यासंदर्भात सुद्धा आपल्याकडनं कंटिन्युअस काम केलं जात आहे. काही महत्त्वाचे दहनघाट आहेत त्या ठिकाणी प्रॉपर DPR तयार करून त्याचा विकास करण्यासंदर्भामध्ये नियोजित आहे येत्या आर्थिक वर्षामध्ये. आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीने शवदहन व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण 6 ठिकाणी ब्रिकेट्सच्या मार्फत जे हे करतो 6 दहन घाटांवरती ब्रिकेटच्या मार्फत केलं जातं. तेच वाढवून आता आपण अतिरिक्त आणखी 9 घाट तिच्यामध्ये करणार आहोत. आणि पर्यावरणपूरक जे ब्रिकेट्समधनं दहन होईल त्याचा काही जो ॲडिशनल खर्च येणार आहे ते आपण फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. त्याचा जो काही ॲडिशनल खर्च येणार आहे तो आपल्या बजेटमध्ये आपण कन्सिडर केलेला आहे. त्याचबरोबरीने आपल्याकडे 2 घाटांवर डिझेल आणि 3 घाटांवर LPGचे पण हे आहे शवदाहिनी आहेत. तर त्याचा स्कोपही आता आपण त्याच्यामध्ये पण इन्क्रीज करणार आहोत. समाज कल्याण मार्फत विविध ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी सफिशियंट आर्थिक तरतूद जी आहे ती आपल्या याच्यामध्ये केलेली आहे. त्यांचे डिटेल्स जे आहे वेगवेगळ्या योजनांचे कारण संख्या खूप मोठी आहे तर ती आम्ही सगळी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. जी एक मागच्या वेळेस आपण सुरू केलेली योजना होती की मनपांचा ज्या आमच्या मनपा शाळांमधल्या मुली आहेत ज्यांचा 80% वर उपस्थिती आहे त्यांना आपण उपस्थिती भत्ता जो आहे तो देतो. तो साधारणतः प्रत्येक मुलीला 4,000च्या पर्यंत वार्षिक एवढा आपण उपस्थिती भत्ता देणार होतो. तर त्याची डिस्ट्रीब्युशनची जी प्रक्रिया आहे ती आता आपण म्हणजे या वर्षीची पण कंप्लीट करतो आहोत आणि पुढच्या वर्षी सुद्धा आपण सेम हे जे आहे स्कीम आहे ती कंटिन्यू करणार आहोत. एक दिव्यांग व्यक्तींच्या सर्वेक्षणाचा आपण उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. त्यासाठी आवश्यक असणारी बजेटरी प्रोव्हिजन साधारणतः 1 कोटी 42 लाखाची बजेटरी प्रोव्हिजन आहे. आशांच्या मार्फत आपण करून घेणार आहोत आणि पूर्ण एक डेटाबेस तिच्यामध्ये आपल्याला प्रॉपरली सर्व दिव्यांगांचा मिळेल जेणेकरून अधिक पिन पॉइंटेड आपण दिव्यांग बजेटमधल्या ज्या स्कीम्स आहेत त्या लागू करू शकू. तर त्याची सुद्धा आवश्यक जी बजेटरी तरतूद आहे ती आपण केलेली आहे. दिव्यांगांसाठी सुद्धा आपल्याला ज्या काही ज्या स्टॅट्युटरीली जे आपल्याला जितकं पर्सेंटेज बजेट ठेवायचं असतं ते सर्व बजेट आपण आपल्या या वर्षीच्या बजेटमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्याच्या विविध योजना ज्या आहेत आपण दिव्यांग विकास आराखडा एक वेगळा दरवर्षी तयार करत असतो. यावर्षी म्हणजे त्याच्यातल्या ज्या डिफाईन झालेल्या स्कीम्स आहेत त्या यावर्षी सुद्धा आपण राबवणार आहोत आणि काही अतिरिक्त स्कीम्स ज्या आहेत त्या सुद्धा राबवल्या जातील. NULM मार्फतही आपल्याकडे महिला बचत गटांच्या संदर्भामध्ये काम केलं जातं. त्यात एक महत्त्वाचं 2-3 जे नवीन हे आहेत ते म्हणजे सोनचिडिया जे शहरी उपजीविका केंद्र आहे तिथे आपण नूतनीकरणाचं काम सुरू केलेलं आहे. तिथे महिला बचत गटांच्या प्रॉडक्टचा शॉपिंग मॉल जो आहे तो आपण 2025-26 मध्ये सुरू करणार आहोत. त्यासाठी वर्क ऑर्डर्स देऊन काम सुरू झालेलं आहे. साधारणतः 45 लाख रुपये त्यासाठी ठेवलेले आहे. आणि जलपर्णीपासून हस्तशिल्प व रोजगार निर्मितीचा प्रकल्प जो आहे तो आपण महानगरपालिकेमार्फत मंजूर केलेला आहे. साधारणतः 33 लाखाचा हे आहे तो. त्यात 50 महिलांना लूम मशीनद्वारे आणि 50 महिलांना रोलर मशीनद्वारे जे आहेत वेगवेगळ्या महिला बचत गटमधल्या महिला ज्या असतील त्यांना ट्रेन केलं जाईल आणि पुढे त्यांना प्रोडक्शनसाठी सुद्धा मदत केली जाईल. प्रोडक्शन आणि मार्केटिंगसाठी असा इंटिग्रेटेड तो प्रोजेक्ट आहे. ज्या एजन्सीने याच्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे अशा एजन्सीच्या सहकार्याने आपण हा प्रोजेक्ट राबवतो आहोत. मला सांगायला
आनंद होतो की 2023-24चा म्हणजे जो मागच्या वर्षी डिक्लेअर झाला, परंतु असेसमेंट इयर 2023-24 होतं, त्याचा केंद्र शासनाचा दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या अंतर्गत मिलियन प्लस सिटीमध्ये ज्या शहरांनी चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला नागपूर शहराला द्वितीय पारितोषिक मिळालं. माननीय मंत्री महोदय, जे केंद्रीय मंत्री महोदय श्री मनोहर खट्टर यांच्या हस्ते हा पारितोषिक आपल्याला देण्यात आलं होतं. शिक्षण विभागामध्ये सुद्धा आपल्या वेगवेगळ्या योजना सुरू आहेत. नवीन जे आपण प्रकल्प काही घेतो आहोत त्याच्यामध्ये सर्व आपल्या मनपाच्या शाळा आहेत, त्याच्यामध्ये आपण CCTVचे इन्स्टॉलेशन जे आहे ते करून घेणार आहोत. कारण की ही शहरातल्या म्हणजे सर्व विद्यार्थ्यांच्या सेफ्टीसाठी ज्या काही गाईडलाईन्स गृह विभागाने, पोलीस डिपार्टमेंटने इश्यू केल्या होत्या त्याच्यानुसार CCTV मॉनिटरिंग होणं अशा ठिकाणी आवश्यक आहे. तर ती एक कंप्लायन्स करण्यासाठी आणि आपल्या शाळांमध्ये सेफ्टीचं वातावरण असावं याच्यासाठी म्हणून आपण सर्व शाळांना CCTV जे आहे त्याच्यामधनं कव्हर करणार आहोत. त्याचबरोबरीने आपण जी एक नवीन बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पूरक पोषण आहार जो आहे ती योजना सुरू केलेली आहे. त्याच्यासाठी पण ती योजना पुढेही आपण कंटिन्यू करणार आहोत आणि त्याला आवश्यक ती बजेटरी प्रोव्हिजन आपण प्रोव्हाइड केलेली आहे. एक महत्त्वाचा प्रकल्प आपण हे करतोय की काउन्सिलिंग जे आहेत, म्हणजे आपल्या शाळांमध्ये काउन्सिलर्स आपण नेमणार आहोत आणि एक हेल्पलाईन सुद्धा काउन्सिलिंगची देणार आहोत, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली लहान मुलांना, काही अडोलेसंट मुलांना जे काही अडचणी असतील त्या काउन्सिलिंग पॉईंट ऑफ व्ह्यू ते त्यांना एकतर त्यांच्या शाळेमध्ये जेव्हा शिक्षक जातील, मनपा शाळांमध्ये आपले काउन्सिलर्स ॲक्च्युली व्हिजिट करतील आणि ज्या मनपा शाळा नाही आहे तिथले जर विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपण हेल्पलाईन पण सुरू करणार आहोत. तर तिथे काही त्यांना प्रॉब्लेम आला तर ते अप्रोच करू शकतात, त्यांना आमची टीम व्हिजिट करेल आणि पुढे काउन्सिलिंग पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना मदत करेल. तर हा एक चांगला उपक्रम आपण नव्याने सर्व शाळांमध्ये सुरू करतो आहोत. शिक्षणोत्सव हा आपण त्याचा स्कोप जो आहे तो यावर्षी वाढवणार आहोत. त्यासाठी बजेटरी प्रोव्हिजन सुद्धा आपण यावेळेस वाढवलेली आहे. उपस्थिती भत्त्याबद्दल मी आपल्याला थोडं याच्यापूर्वीच सांगितलेलं आहे. शाळांमध्ये बालवाडीमधनं बेसिकली आपल्याकडे पहिलीमध्ये ॲडमिशन्स होत असतात. तर बालवाडीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष देण्यासाठी आपण काही जिथे 20पेक्षा अधिक बालकं आहे अशा सर्व बालवाड्यांसाठी कंत्राटी जे बालवाडी शिक्षिका ज्या आहेत त्या सुद्धा आता या नवीन वर्षामध्ये आपण त्यांना नियुक्त करणार आहोत, जेणेकरून तिथे प्रॉपर पद्धतीने एकतर आपण पूरक पोषण आहारही सुरू केला आहे, प्लस प्री प्रायमरी एज्युकेशन जर व्यवस्थित झालं तर ते एकतर शैक्षणिक जी त्यांच्या एज ॲप्रोप्रिएट त्यांना जे स्किल्स यायला पाहिजे त्याचे ते अक्वायर करतील आणि तिथून मग त्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये येऊ शकतील. सुपर 75 किंवा याच्या अगोदरच ज्या वेगवेगळ्या आपल्या स्कीम्स झालेल्या ज्याचा उल्लेख आपण विचार केलेला आहे त्या पुढेही कंटिन्यू राहतील. आपण नवचेतना प्रोजेक्ट अंतर्गत जवळजवळ 18 शाळांमध्ये 114 डिजिटल बोर्ड लावले, 5 शाळांमध्ये कम्प्युटर लॅब्स अवेलेबल करून दिलेले आहेत. क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, कंत्राटी संगणक शिक्षक हे सुद्धा आपण नियुक्त केले आहेत. शाळेतील लोकांना, विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना प्रॉपरली ट्रेन करण्यासाठी आणि ओव्हरऑल यांची डेव्हलपमेंट व्हावी याच्यासाठी एकूण 2025-26 मध्ये शिक्षण विभागासाठी 132 कोटी एवढी आपण निधी जी आहे ती त्याची तरतूद करून दिलेली आहे. क्रीडा व सांस्कृतिक डिपार्टमेंटमध्ये ज्या मेजर स्कीम्स काही सुरू झाल्या तर नवीन एक उडान खेळ प्रोत्साहन योजना जी आहे तिच्यामध्ये आपण 74 पात्र खेळाडूंना लाभ दिला आणि ती योजना पुढेही आता कंटिन्यू करत आहोत. त्याच्यासाठी आपण त्यांना बजेटरी प्रोव्हिजन दिलेली आहे. काही एक्सलन्स सेंटर्स जे आहे, एखाद्या खेळाचे एक्सलन्स सेंटर्स उभारण्याचं सुद्धा नियोजन आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला एक टेबल टेनिसचं एक्सलन्स सेंटर जे आहे ते आपण ओपन करतो. त्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये आपण 4 कोटीची तरतूद दिलेली आहे. विविध स्पर्धांचं जे आयोजन करायचं आहे त्या स्पर्धा सुद्धा आपण काही याच्यात वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून किंवा स्वतः महानगरपालिकेमार्फत आपण आयोजित करत असतो. त्यासाठीही सफिशियंट बजेटरी प्रोव्हिजन आपण दिलेली आहे. ग्रंथालय विभागामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी आपण ग्रंथालयाच्या सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रंथालय, राष्ट्रमाता कस्तुरबा ग्रंथालय, स्वर्गीय कुंदनलाल गुप्ता ग्रंथालय यांची दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामं जी आहेत आपली झालेली आहेत. तसेच मोमिनपुरा येथे आपल्याला लायब्ररी जी आहे, खूप भव्य अशी लायब्ररीचं काम जे आहे आपलं सुरू आहे. साखरे च्या वाचनालयामध्ये एक किड्स लायब्ररी नव्याने आपण तिथे तयार करतो आहोत
त्याच्यासाठी पण बजेटमध्ये आम्ही 5.25 कोटी निधीची तरतूद केलेली आहे. अग्निशमन व आणीबाणी व्यवस्थेमध्ये आम्ही आमूलाग्र बदल म्हणजे मशिनरी पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा ओव्हरऑल कपॅसिटी ऑफ द डिपार्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेले आहेत. आपल्या नॉर्म्सनुसार शहराचा एक जो मास्टर प्लॅन तयार करणं अपेक्षित होतं की किती आपल्याला फायर स्टेशन पाहिजे, तो आपण मास्टर प्लॅन अप्रूव्ह करून घेतलेला आहे. 22 अग्निशमन केंद्रांचा एक ओव्हरऑल मास्टर प्लॅन तयार केला आहे आणि सध्या आपली 11 अग्निशमन केंद्र कार्यरत आहे, ते आपण हळूहळू वाढवतो आहोत. 5 पावली अग्निशमन केंद्राचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ते लवकरच आपण त्याचं लोकार्पण करू शकू. लक्कडगंज आणि गंजीपेठ येथील अग्निशमन केंद्र जे आहे ते 25-26 मध्ये आर्थिक वर्षामध्ये आपण त्याची मान्यता घेऊन त्याचे काम सुरू करणार आहोत आणि ते लवकरात लवकर कार्यान्वित करू. त्याचबरोबर 14 फायर टेंडर आणि 70 मीटर उंचीचा आपला हायड्रोलिक प्लॅटफॉर्म जो आहे त्याचे सुद्धा खरेदीचे आदेश विभागाने दिलेले आहेत. ते सर्व जे आहेत 25-26 मध्ये आपल्या डिपार्टमेंटमध्ये लोकांच्या सेवेसाठी येतील. त्याचबरोबरीने इतरही काही जे आपल्याला ॲडिशनल मशिनरी घ्यायची आहे ती त्यासाठी साधारणतः 25 कोटीचा निधी जो आहे तो आपण 2025-26च्या बजेटमध्ये अवेलेबल केलेला आहे. मॅनपॉवरच्या रिक्रुटमेंटसाठी सुद्धा युनिफाईड RR जे आहे ते एकदा अप्रूव्ह झाले की मॅनपॉवरची रिक्रुटमेंट सुद्धा आपण करणार आहोत. त्याच्यासाठी पण लागणारी आर्थिक तरतूद जी आहे ती आपण यावेळेस कन्सिडर केलेली आहे. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर जस्ट एक गोषवारा मी पुन्हा एकदा रिपीट करेन की 2024-25च्या सुधारित अंदाजपत्रकाची सुरुवातीची शिल्लक जी होती 1234 कोटी, त्याच्यामध्ये महसुली जमा आमची 4067 कोटी असे एकत्रित करून 5302 कोटीचा आमचं 2024-25चा एकूण रिसीट्स होत्या सुधारित बजेटच्या. त्याच्या अगेन्स्ट खर्च 4603 कोटी हा 24-25 मध्ये आमचा झालेला आहे किंवा आता अंतिम अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर अंतिम शिल्लक जी राहणार आहे 698 कोटी 2024-25 मध्ये. ही 698 कोटी ही आपल्या 25-26च्या ज्यामध्ये ओपनिंग बॅलन्समध्ये आहे आणि एकूण आम्हाला रिसीट्स ज्या अपेक्षित आहे त्या 4739 कोटीच्या रिसीट्स अपेक्षित आहे 25-26 मध्ये. असा एकूण टोटल आपला अर्थसंकल्प जो आहे तो 5438 कोटीचा रिसीट साईडला आहे आणि अपेक्षित खर्च जो आहे हा 5399 कोटीचा आहे. असा एकूण 39.56 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प आज आपण सादर करत आहोत. नागपूर शहराच्या विकासासाठी प्रशासन हे आमचं कटिबद्ध आहे. एक नागपूर शहर आपलं ग्लोबल अफोर्डेबल आणि टॉप क्लास त्याच्यामध्ये हे असाव्या इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज इव्हन सोशल फॅसिलिटीज मनपामार्फत व्हाव्या. त्याच्यासाठी आपण मनपामार्फत कंटिन्युअस प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टीने हा अर्थसंकल्प आम्ही तयार केलेला आहे. नागपूर महापालिकेचे कामकाज पाहताना माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर श्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि आपल्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्यमंत्री श्री आशिष जयस्वाल, तसेच जिल्ह्यामधील सर्व सन्माननीय आमदार, खासदार व सर्व लोकप्रतिनिधी यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य मिळत असतं. त्याच्यासाठी मी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबरीने सन्माननीय अपर मुख्य सचिव नगर विकास, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि आपण सर्व आपल्याचंही आम्हाला फार सहकार्य असतं, त्यांचेही मी आभार मानतो. आणि जे काही आपल्याला नागपूर शहराला च्या बद्दलच्या एक लोकांच्या अपेक्षा आहेत सर्व्हिस डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू, त्या अपेक्षांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प आम्ही नियोजित केलेला आहे आणि ते आम्ही प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू असं आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो. धन्यवाद. आपके नागपुर शहर में 1 फरवरी से शुरू हो चुका है न्यू स्टाइल एक्सक्लूसिव हैंडलूम एग्जीबिशन, जहां एक ही छत के नीचे मिलेंगे देश के कोने कोने से प्रख्यात कई हैंडलूम, क्लॉथिंग, होम डेकोर, ज्वेलरी और फूड आइटम स्टॉल्स, वो भी 20% डिस्काउंट के साथ. एंट्री और पार्किंग बिल्कुल फ्री. अनोखी खूबसूरत चीजों से भरपूर ये एग्जीबिशन लोकेटेड है पटेल ग्राउंड नियर बीसा मस्जिद, मेन बीसा चौक, नागपुर में. टाइमिंग्स है सुबह 11 से रात 10 बजे तक. अधिक जानकारी हेतु संपर्क करें शारदा ब्राजित ऑन 9822656077 और शाहरुख शेख से 6350029715 पर.